बाबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान। विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण। शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण। कणखर बाळा हाती भगवा, हो हो कणखर बाळा हाती भगवा आणि धनुष्यबाण 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 शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके यांच्या वतीने घनसोली या ठिकाणी ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते। यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या मेळाव्यादरम्यान महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी आवाहन करण्यात आले। या बालेकिल्ला शिवसेनेची ताकद आणि पुढे नेण्याचे काम आणि हा बालेकिल्ला असाच राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने काम सुरू असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले। हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यातली शिवसेनेची ताकद पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक करतो आहे आणि हा बालेकिल्ला असाच आबादित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। आपण लोकांचा प्रतिसाद बघताय, पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक सभेमध्ये या ठिकाणी सामील होत आहेत। मी आपल्याला एवढंच सांगेन, फार जास्त बोलण्याची आम्हाला सवय नाही, आम्हाला शिंदे साहेबांची शिकवण आहे, काम जास्त करायचं कमी बोलायचं। मी एवढंच आपल्याला सांगेन, 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या फरकानं मोठ्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब या मतदारसंघात निवडून येतील। आपकी बार 45+ हे आम्ही आज नाही सांगत आहे, निवडणुकीचं जागा वाटप व्हायच्या आधी आम्ही महायुतीने ठरवलेलं आहे। हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं की आम्ही जागा शिवसेनेला येणार, जागा भाजपला जाणार का जागा राष्ट्रवादीला जाणार याची वाट न बघता आम्ही महायुती म्हणून सगळे मेळावे घेतले प्रत्येक लोकसभामध्ये आणि त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की 45+ बहुमत मिळवायचे आणि आम्ही त्याच्या जवळ आलेलो आहोत, एवढंच आपलं। पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेहमीच नवी मुंबईकडे लक्ष असते। नवी मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त सातारा, कराड, पाटण या भागाकडचे नागरिक वास्तवास असल्यामुळे या ठिकाणी शंभूराज देसाई हे स्वतः येत त्यांनी नरेश म्हस्के यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणायचे केले असल्याचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके यांनी सांगितले। आज तुम्ही बघाल तर आता संध्याकाळी 6 वाजता आम्ही जी सभा आयोजित केली होती, त्या सभेला जेव्हा आज पाऊस असताना सुद्धा, पावसाचं वातावरण असताना सुद्धा एवढ्या बहुसंख्येने लोकांनी उपस्थिती दाखवली आणि पालकमंत्री आल्यानंतर जो उत्साह तुम्ही बघितला, साहेबांच्या भाषणामधून जे लोकांनी जो प्रतिसाद दिला त्यावरून सुद्धा तुम्हाला अंदाज आला असेल की प्रचंड मोठी ताकद माननीय उमेदवार नरेश म्हस्के साहेब यांच्या पाठीमागे उभे राहून देशाचा विकास करण्यासाठी, नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी जी ताकद आज बघितली तुम्ही ती जास्तीत जास्त याच्यापेक्षा सुद्धा आणखी राहिलेल्या 2 दिवसामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावतो। शंभूराज देसाई साहेबांचं कायमच लक्ष राहतं नवी मुंबईमध्ये, कारण सातारा जिल्हा असेल, पाटण तालुका असेल, कराड तालुका असेल, यातील बहुसंख्य लोक जे आहेत ते नवी मुंबईमध्ये वास्तव्यात असल्यामुळे साहेबांचं लक्ष असतं। त्यांनी साहेबांनी त्यासाठी आज जी सूचना केली किंवा जी मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं जे आश्वासन केलं त्याला लोकांनी प्रतिसाद देऊन लोक चांगल्या बहुसंख्येनं नरेश म्हस्के साहेब यांच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई।